इझी कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे आंबोळी. बरेच जण याला घावन पण म्हणतात. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावन आज आपण बनवणार आहोत. बरेच जण यामध्ये डाळी घालतात. आज आपण फक्त तांदूळ, पोहे आणि साबुदाणा याचे घावन बनवणार आहोत. 3 छोटे वाटी ग्लासप्रमाणे मी तांदूळ घेतले आहेत. हे रेशनचे तांदूळ पण तुम्ही घेऊ शकता. फक्त आपल्याला इंद्रायणी तांदूळ नाही वापरायचे, कारण त्यामध्ये चिकटावा बराच असतो. 1 मोठी वाटी पोहे आणि 1 छोटी वाटी साबुदाणे हे भिजत घालायचे आहेत. साबुदाणा ज्यावेळेला पूर्ण भिजलेला असेल त्यावेळेला आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला मिक्सरमध्ये वाटताना पाणी घालायचं नाही आहे. एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे आणि नंतर दळायला घेतलेलं आहे आणि एकदा फिरवल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता हे बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याला हे 20-25 मिनिट साईडला ठेवून द्यायचे मुरण्यासाठी. या घावनांसोबत खाण्यासाठी आपण काळ्या चण्याची उसळ बनवूया. कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये एक वाटप घातलेलं आहे. या वाटणामध्ये कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, तीळ आणि खडे मसाले हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. त्यानंतर हळद, धने जिरे पावडर आणि लाल तिखट एवढाच मसाला घातलेला आहे. चण्यामध्ये उकडताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे वेगळं मीठ नाही घातलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याची एक उकळी घेऊन कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली उसळ तयार झालेली आहे. आता आपण घावन बनवूया. जे बॅटर तयार झालं होतं त्यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीनुसार. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि घावन बनवायचे आहे. तुम्ही बिडाचा तवा वापरू शकता किंवा नॉनस्टिक पण वापरू शकता. मी नॉनस्टिक तवा वापरला आहे. पहिले थोडंसं तेल हे तव्यावर पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर मग हे बॅटर वाटीभर असं त्यावर पसरवलं आहे. पण बघू शकता की याला जाळी विशेष आलेली नाही आणि थोडी क्रॅक पण आले, म्हणजे त्यामध्ये पाणी घालण्याची गरज आहे. मी 1 वाटी पाणी घालून परत कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे आणि आता हे दुसरं घावन घालते आहे. यामध्ये बघू शकता की जाळी आली आहे, पण व्यवस्थित फ्लो पडत नाही आहे. तरी पण याच्यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे. आता मी परत थोडं पाणी टाकून ॲडजस्ट केलं आहे, तर आता हे नवीन जे घावन आहे ते आपलं जाळीदार आणि छान तयार झालं आहे. आता हे तुम्ही बघू शकता की पूर्ण तवाभर आपलं घावन तयार झालं होतं, म्हणजे एकदम कन्सिस्टन्सी परफेक्ट होती. तर असे हे मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार घावन तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनल सगळ्यांसोबत शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग इझी कुकिंग.